राज्यातील सर्व शेतकऱ्यांसाठी आत्ताच काही मिनिटांपूर्वीच्या 25 ठळक बातम्या. शेतकऱ्यांसाठी 5 मोठे निर्णय या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. आंबिया बहार 2023-24 मधील नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर नुकसान भरपाई जमा करण्यात येणार आहे. राज्यातील 1,96,000 शेतकऱ्यांच्या खात्यावर 814 कोटी रुपये जमा होणार आहेत, अशी माहिती पुणे कृषी आयुक्तालयातील कृषी संचालक विनय कुमार आवटे यांनी दिली. राज्यात गेल्या खरीप हंगामातील कापूस व सोयाबीनचे पीक घेणाऱ्या 19 लाख शेतकऱ्यांची केवळ ई-केवायसी झाली नसल्याने मदत मिळालेली नाही. त्यामुळे त्यांनी ई-केवायसी तात्काळ आजच करून घ्या, त्यानंतर तुमच्या खात्यात देखील अनुदान जमा होईल. शेतकरी मित्रांनो, सोयाबीन आणि कापूस प्रोत्साहनपर अनुदान उद्या शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार. 0.2 हेक्टरपेक्षा कमी क्षेत्रासाठी सरसकट 1,000 रुपये मदत दिली जाणार आहे. मराठवाड्यातील 26 मंडळात रात्रीतून जोरदार पाऊस झाला. 65 मिमीच्या पुढे पाऊस गेल्यामुळे अतिवृष्टीची नोंद हवामान खात्याने घेतली आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील 17, जालन्यातील 3 आणि बीडमधील 1, त्यासोबतच नांदेड जिल्ह्यातील 2 मंडळात अतिवृष्टीची नोंद झाली आहे. अमरावती जिल्ह्यातील 1 लाखांवर शेतकरी अर्थसहाय्यासाठी पात्र, म्हणजेच की सोयाबीन कापूस अनुदानासाठी 1 लाख शेतकरी पात्र ठरविले आहेत. पात्र शेतकऱ्यांची संख्या वाढू शकते, कारण ई-पीक पाहणीची अट रद्द करण्यात आली आहे. महाराष्ट्र शासनाचा काल रात्रीचा जी-आर आपण मागील व्हिडिओमध्ये पाहितला आहे. सर्वात पहिले अपडेट पाहण्यासाठी आताच आपल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. अतिवृष्टीचा 58,000 हेक्टरवरील पिकांना फटका. ऑगस्ट व सप्टेंबर मधील स्थिती. अकोला जिल्ह्यात मदतीसाठी हवे आहेत 79 कोटी रुपये निधी. जसे की तुम्हाला माहिती आहे, वर्षानुवर्ष राशनचे धान्य तुम्हाला मिळत आहे, त्याचप्रमाणे लाडकी बहीण योजनेचे पैसे बहिणींच्या खात्यावर जमा होत राहतील, अशी ग्वाही विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोरे यांनी केली आहे. गाईच्या दुधाला प्रति लिटर 5 रुपये अनुदान देण्यासाठी दुग्ध विकास विभागाने सुरू केलेल्या योजनेचा राज्यातील 1,51,000 शेतकऱ्यांनी लाभ घेतला आहे. त्यांच्या बँक खात्यात 37 कोटी 20 लाख रुपयांचे अनुदान आतापर्यंत जमा झाले आहेत. विशेष म्हणजेच की अनुदानाच्या रकमेत 2 रुपयांनी वाढ करून राज्य सरकारने शेतकऱ्यांसाठी गोड निर्णय घेतला आहे. आपल्या राज्यात सहकारी दूध संघ व खाजगी प्रकल्पामार्फत 160 लाख लिटर दुधांचे संकलन केले जाते. कापूस आणि सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना अर्थसहाय्यासाठी ई-केवायसी प्रक्रिया तात्काळ करावी, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी दत्तात्रय गावसाने यांनी केले आहे. अपडेट आहे सोलापूर जिल्ह्यातील. तुमच्या जिल्ह्यातील अपडेट तुम्हाला पाहिजे असेल तर तुमचा जिल्हा तुम्ही आम्हाला खाली नक्कीच कमेंट करा. सलग 7 दिवसांपासून पावसाने जोरदार हजेरी लावली आणि हा पाऊस जिल्ह्यांच्या सर्वच भागात कमी अधिक होत आहे. यामुळे काढणीला आलेल्या सोयाबीन पिकांचे संपूर्ण राज्यातच नुकसान झाले आहे. परतीच्या पावसाची चाल थपकली. महाराष्ट्रात पुन्हा पडणार जोरदार पाऊस. आज कोणत्या जिल्ह्यात पाऊस पडणार? आज हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार आज उत्तर महाराष्ट्रातील नंदुरबार, धुळे, जळगाव आणि इतर जिल्ह्यात तुरळक ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली. त्यासोबत विदर्भातील बुलढाणा, अकोला, अमरावती, वाशिम, वर्धा आणि नागपूर जिल्ह्याला पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला. त्यासोबत शेतकरी मित्रांनो, तुम्ही मराठवाड्यातील असाल तर मराठवाड्यात देखील काही जिल्ह्यातही अधूनमधून पावसाच्या सरी कोसळणार, असा हवामान खात्याने सांगितले. उर्वरित राज्यात पावसाचा जोर कमी होणार असून उघडीप मिळण्याची शक्यता आहे. ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना सरसकट आर्थिक मदत द्यावी, रोहिणी खडसे यांचे निवेदन. राज्य सरकारने दुधाला 7 रुपये अनुदान देण्याचा निर्णय घेतला आहे, परंतु या निर्णयाचा फायदा दूध उत्पादकांऐवजी दूध संघांना होणार. कारण या निर्णयानुसार दूध संघांनी पूर्वीच्या 30 ऐवजी 28 रुपये प्रति लिटर दूध दर देणे बंधनकारक करण्यात आले आहे. केंद्र सरकारच्या साखरेच्या किमान विक्री मूल्यात वाढ करण्याची शक्यता.
कांद्याला 5,000 रुपयांचा भाव। सोलापूर बाजार समितीत 183 गाड्या कांदा आवक। नवा कांदाही आता बाजारपेठेत, त्यामध्ये पांढरा कांदा 20 गाड्या होत आहेत, ज्यामध्ये कोणत्याही क्षणी विधानसभा निवडणूक जाहीर होऊन आचारसंहिता लागू होण्याची शक्यता आहे। त्यामुळे पालिकेचे हजारो कर्मचारी दिवाळीसाठी मिळवणाऱ्या सानुग्रह अनुदानापासून म्हणजेच की बोनसपासून वंचित राहण्याची भीती आहे। आचारसंहितांपूर्वी कर्मचाऱ्यांना बोनस द्या, समन्वय समितीची मागणी। यंदाच्या म्हणजेच की 2024-25च्या रब्बी हंगामात 2,69,205 हेक्टरवर पेरणी प्रस्तावित आहे। त्या दृष्टीने शेतकऱ्यांना पुरेशा प्रमाणामध्ये बियाणे, खते आदी निविष्ठा उपलब्ध करून देण्याचे नियोजन कृषी विभागाने केले आहे। अपडेट आहे परभणी जिल्ह्यातील। केंद्र शासनाने विविध योजनेमधून रस्ते, स्वच्छता व पाणी पुरवठ्यासाठी पुरेशा प्रमाणात निधी उपलब्ध करून दिला जातो। जिल्ह्यात म्हणजेच की राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात अशी कामे मंजूर करण्यात येत असतात। त्यामुळे आचारसंहितांपूर्वी विकास कामे तात्काळ पूर्ण करा। परतीच्या पावसाचा फटका, कांदा 70 रुपये किलो तर हिरव्या भाज्यांचे भाव भिडले गगनाला। विविध मागण्यांसाठी राज्यातील अंगणवाडी सेविकांनी 23 सप्टेंबर पासून आझाद मैदानात आंदोलन पुकारले। 26 सप्टेंबर रोजी राज्यभरात स्वतःला अटक करून घेत अंगणवाडी सेविकांनी जेल भरो आंदोलन केले। त्यानंतरही सरकार मागण्यांकडे दुर्लक्ष करीत असल्याने येत्या 1 ऑक्टोबर रोजी मुंबईसह संपूर्ण राज्यात अंगणवाडी कर्मचारी रस्त्यावर उतरून चक्का जाम करणार आहेत, म्हणजेच की आंदोलन करतील, असा इशारा महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी कृती समितीने दिला आहे। सासवड येथील उपबाजारात ज्वारीला 3,500 रुपयांचा दर मिळत आहे। शेतकऱ्यांसाठी आजची सर्वात मोठी बातमी, पांढऱ्या कांद्यांचे बियाणे उत्पादित करा, सोबत 4,500 रुपये अनुदान मिळवा। बियाणे उत्पादन तयार करण्याचा ॲक्शन प्लॅन कृषी विभागाने तयार केला। याबद्दल अधिक माहिती पुढील व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तो व्हिडिओ पाहण्यासाठी आताच आपल्या चॅनलला खालील दिलेल्या लाल बटनावर ओके करून सबस्क्राईब करा। आपले सरकार हे देशातील सर्वसामान्य जनतेचा नेहमीच विचार करत असतात आणि त्या जनतेचा विचार करून त्यांच्या हिताचे निर्णय घेत असतात। अशातच आता मोदी सरकारने देशातील कामगारांची दिवाळी आणखीन आनंदी करण्याचा निर्णय घेतला। केंद्र सरकारने कामगारांसाठी महागाई भत्ता म्हणजेच की FDA मध्ये सुधारणा केली आहे आणि त्यांना देण्यात येणारे वेतन हे प्रतिदिन 1,035 रुपये करण्याची घोषणा देखील त्यांनी केली। कामगारांसाठी मोठी खुशखबर। एक मोठा निर्णय घेत केंद्र सरकारने भारतीय नागरिकांच्या आधार आणि पॅन कार्ड डिटेल्ससह संवेदनशील, वैयक्तिकरित्या ओळखण्यायोग्य माहिती उघड करणाऱ्या काही वेबसाईट ब्लॉक केले आहेत। चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्यामुळे आता अनेकांच्या हक्कांच्या घराचे स्वप्न पूर्ण होणार। गरिबांना त्यांचे हक्कांचे घर मिळणार। यशवंतराव चव्हाण घरकुल योजनेअंतर्गत हा लाभ नागरिकांना म्हणजेच की गरिबांना मिळणार असून त्यासाठी पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी घेतलेला पुढाकार अत्यंत महत्त्वाचा ठरला आहे। चंद्रपूर येथील 961 लाभार्थ्यांसाठी 12,49,30,000 रुपयांचा आज निधी मंजूर करण्यात आला। लवकरच वितरण करण्यात येणार। पीक विम्याच्या मागणीसाठी शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी पुन्हा एकदा आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे। तुपकर यांनी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी मनोज कुमार ढगे यांच्या कार्यालयात निर्देशने केली। याच दरम्यान रात्री उशिरा पोलिसांनी त्यांना अटक केली। त्यांच्या अटकेनंतर बुलढाण्यातील शेतकऱ्यांनी एकवट होऊन या आंदोलनाचा पाठिंबा देत जिल्हा कृषी अधीक्षक कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन सुरू केले। यावेळी आंदोलन शेतकऱ्यांनी जोरदार घोषणाबाजी केली। आंदोलनाची दखल घेत पोलिसांनी आंदोलनस्थळी मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात केला आहे। अंत्योदय व प्राधान्य गटातील शिधापत्रिकावर दर महिन्याला 25% धान्य उचल होत असतानाही 22,45,426 लाभार्थ्यांचे शिधापत्रिकांसोबत आधार प्रमाणीकरण म्हणजेच की EKYC झालेली नाही। कोल्हापूर जिल्ह्यातील
राशन लाभार्थ्यांची ई-केवायसी नाही, त्यामुळे त्यांचे आता राशन बंद करण्यात येणार आहे। सिंचन विहिरीसाठी 1 लाख रुपये वाढीव मदत देण्यात येते। सिंचन विहिरीच्या वाढीव 1 लाखांच्या अनुदानाला 3000 लाभार्थी मुकणार। शासनाचा आदेश निघाल्यापूर्वीच जिल्ह्यात विहिरीचे काम सुरू करण्यात आले होते। अपडेट आहे नंदुरबार जिल्ह्यातील